नागपूरमध्ये बॉम्बस्फोटाची एकच खळबळ। तब्बल 18 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी। न्यायालय आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांनाही टार्गेट करण्याचा इशारा। धमकीचा ईमेल मिळताच नागपूर पोलीस अलर्ट मोडवर। पण हा धमकीचा ईमेल नेमका पाठवला तरी कोणी? नागपूरला हादरविण्याचा हा प्रयत्न होता की फक्त दहशत निर्माण करण्याचा कट? बघा या संपूर्ण प्रकरणाचा थरारक तपशील फक्त @पोस्ट मराठीवर। एक ईमेल आणि संपूर्ण नागपूर पोलीस यंत्रणा सतर्क। नागपूर शहरातील तब्बल 18 शाळांना 31 ऑगस्ट रोजी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली। इतकंच नाही, या धमकीच्या ईमेलमध्ये न्यायालय आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांचाही उल्लेख करण्यात आला। धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सुरक्षा व्यवस्था कडक केली। शाळा असोत, न्यायालय असो किंवा सरकारी कार्यालय, प्रत्येक संशयास्पद ठिकाणी पोलिसांची कसून तपासणी सुरू झाली। बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचलं। श्वान पथकाच्या मदतीने परिसर पिंजून काढण्यात आला। संशयास्पद वस्तू किंवा स्फोटकांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक कोपरा तपासण्यात आला। दरम्यान या धमकीमुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं। मात्र पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय। आता या प्रकरणात सायबर पोलिसांची एंट्री झालीय। धमकीचा ईमेल कुठून पाठवण्यात आला? तो पाठवणाऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा काय? ईमेलसाठी कोणत्या डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। धमकीचा ईमेल बनावट असल्याची शक्यताही तपासली जात आहे। मात्र धमकीचा उद्देश काहीही असो, एका ईमेलने नागपूरच्या सुरक्षा यंत्रणांना मोठा अलर्ट दिलाय। धमकी खरी की खोटी? ईमेल मागे नेमका कोणाचा हात? आणि सर्वात महत्त्वाचं, नागपूरमध्ये दहशत पसरवण्याचा हा प्रयत्न होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत। नागपूर बॉम्ब धमकी प्रकरणाचा प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @पोस्ट मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।